अजित पवारांनी सांगितलेलं होतं की जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांची संख्या देखील आमच्याकडे आहे। लाखो प्रतिज्ञापत्र दोन्ही गटाने खरं तर इलेक्शन कमिशनमध्ये दाखल केलेली होती। हजारो पानांच्या प्रतिज्ञापत्रावरती युक्तिवाद झालेला होता। वृत्तपत्राचे कात्रण असतील, माध्यमांमध्ये क्लिप्स असतील, निवडणूक आयोगामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे जोडले गेलेले आहेत। काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी बघतोय ती म्हणजे निवडणूक आयोगाने अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे आणि तो म्हणजे शिवसेना निकालाचीच या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे। जसा अंदाज बांधला जात होता तो अंदाज अगदी खरा ठरलेला आहे आणि अजित पवार यांच्या बाजूनेच आता हा निकाल लागलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे आता आलेला आहे आणि सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्ही वरती बघतोय। नेमकं राष्ट्रवादी हे पक्ष कुणाला मिळणार, घड्याळ हे चिन्ह कुणाला मिळणार आणि त्यासाठी नियमित सुनावणी देखील सुरू झाली होती, ते देखील आपण बघितलेलं होतं। दावे प्रतिदावे झालेले होते, अनेक आरोप अजित पवार गटावरती करण्यात आलेले होते, शरद पवार गटाकडून आरोप झालेले होते, मात्र अखेर निकाल जो आहे तो अजित पवार गटाकडून लागलाय। पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे जाऊयात। प्रमोद, आपण जर बघितलं तर याआधी शरद पवार यांचे जे वकील आहेत त्यांच्याकडून अजित पवार गटाने खोटे कागदपत्र सादर केलेले आहेत असं वारंवार सांगितलं जात होतं आणि त्यावरूनच सुनावणी झालेली होती, वाद निर्माण झालेला होता। मात्र तरी देखील आता हा निकाल जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूनेच लागलेला आहे। या संदर्भात नेमकं काय सांगशील? प्रमोदला अगदी काही वेळासाठी थांबवते, आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण हे जोडले गेलेले आहेत। पृथ्वीराज जी, आपण बघतो या ठिकाणी हा जो निकाल आहे, घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष पूर्णतः अजित पवार गटाला देण्यात आलेला आहे असा निकाल लागलेला आहे। या संदर्भात आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? अपेक्षितच होतं। आतापर्यंत सर्व निकाल हे सत्ता पक्षाच्या बाजूने लागलेले आहेत। खरं म्हणजे हे चिन्ह गोठवायला पाहिजे होतं, कारण वाद आहे। जरी एका पक्षाला मूळ पक्षाला दिलं नसतं तरी कुटवायला पाहिजे होतं, पण आता सगळंच काही हे सत्ताधारी पक्षाच्या इच्छेप्रमाणे होतंय, तर यात काय मला आश्चर्य वाटायचं काय कारण नाही। पण धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण मात्र आता पृथ्वीराज, आपण जर बघितलं तर हा शरद पवार गटाला अतिशय मोठा धक्का आपण बघू शकतो आणि जसं आता शिवसेनेसोबत घडलंय सेम तसंच राष्ट्रवादी पक्षासोबत देखील होत असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात नेमकं आपलं काय म्हणणं आहे? तर आपण बघतोय या ठिकाणी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिलेला आहे। शिवसेना निकालाची या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे आणि ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। तर अजित पवार गटावरती आधी जर आपण बघितलं तर कारवाई सुद्धा झालेली होती, सुनावणी दरम्यान खोटी कागदपत्र सादर केली असा आरोप झाला होता, मात्र तरी देखील आता जो निकाल आहे तो अजित पवार गटाच्या बाजूने लागलाय।